देवघरात मूर्तीची उंची, प्रकार आणि दिशा कोणती असावी? चला जाणून घेऊयात. घरात पूजावयाच्या मूर्तीची उंची 12 अंगुळांपेक्षा म्हणजेच 1 वितापेक्षा किंवा 6 इंचापेक्षा मोठी असू नये असा दंडक आहे. ही मूर्ती पाषाण, रत्न, चांदी, तांबे, पितळ, लाकूड आणि माती यापैकी कशाच्याही चालू शकतात. काही मूर्ती स्वयंभू म्हणजे आपोआप तयार झालेल्या असतात, बाकीच्या मुद्दाम तयार करून घेतलेल्या असतात. उपासनेच्या मूर्तीचे योग, भोग, वीर आणि अभिचारक असे 4 प्रकार आहेत. तर मूर्तीत व्यक्त म्हणजे पूर्ण मूर्ती, व्यक्ताव्यक्त म्हणजे छातीपासून वर असलेली मूर्ती आणि अव्यक्त म्हणजे शाळीग्राम इत्यादी असे 3 प्रकार आहेत. देवघरातील देव आपल्या समोर उंच आसनावर ठेवावे. त्यांची तोंड एकमेकांसमोर असू नयेत. शिवाय देवांची तोंड कधीही दक्षिणेला नसावीत.